नमस्कार मित्रांनो, मी अक्षय मिंडे. मी दासगावचा भोई या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण देवळी चिपळूण येथे श्री वरदान मानाई समयात्रा 2021 साठी रांगोळी काढायला जात आहोत. आणि जी 2019 साली समयात्रा झाली होती तेव्हाही काढायला गेलो होतो, आणि या कोरोनाच्या काळामुळे ही समयात्रा त्यांनी पुढे ढकलली होती. आणि आत्ता ती यात्रा ह्या वर्षी ह्या महिन्यात भरवत आहेत. तर त्यासाठी आपल्याला त्यांनी बोलवलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांना आमंत्रण त्यांनी दिलं नाही, पण काहींना आमंत्रण दिले. त्यामध्ये श्री रांगावली संस्कार जोपासना ग्रुप मुंबई यांना आमंत्रण दिले, आणि ते रांगोळी काढण्यासाठी आज आपण जात आहोत. आणि आज आपल्यासोबत ओमकार, निलेश मिंडे. आणि आताच आपण रांगोळीसाठी जे साहित्य लागणार आहे, म्हणजे रंग असतील आणि जे आपल्याला जे साहित्य लागेल, सफेद रांगोळी, कलर, जे काही लागेल तत्सम वस्तू, फोटो काढायसाठी कॅमेरा वगैरे, तर ते घेतलंय. आणि आता पुढील वाटचालीसाठी दासगाववरून दहिवलीला आपण निघत. आणि आता आपण दासगावमधून मेन हायवेला लागलो आहे. आणि हायवेवरून डायरेक्ट आपला गौरव निवाते हा आपल्याला महाडमध्ये शिवाजी चौकात भेटणार आहे. आज 26 जानेवारी निमित्त महाडमध्ये रांगोळीच्या स्पर्धा होत्या, त्यासाठी तो रांगोळी काढायला गेला होता. आणि तो आपल्याला महाडमधून जॉईन होईल आणि पुढे आपल्यासोबत प्रवास करेल. नुकताच आपण आता दहिवली गावात पोचलो आहे, आणि आता ज्यांच्या घरी उतरणार आहोत ते आमचे मुंबई ITIचे सर सुनील दहिवलकर यांच्या घरी उतरतो. आणि आता आपापल्या बॅगा आम्ही सोडून घेऊन जातो. आणि आमच्या स्वागतासाठी जे आले आहेत त्यांचा आभार मानतो. दिनेश कदम सर. आणि हे दिनेश कदम सर. आज दिनांक 27 जानेवारी 2021. आज आपण समयात्रेसाठी रांगोळी काढायला दहिवली बुद्रुक येथे आलो. आणि आजच्या दिवसातली पहिली रांगोळी आपण या गेट समोर काढत आहोत.
तो खांब अजूनही सागवानी आहे आणि तो आम्ही काही वर्षाच्या फरकाने बदलतो, पण त्या सागवानी खांबावरच ती लाट तोडली जाते. ती लाट चढवताना सुद्धा मनुष्यबळाला चढवली जाते. एका बाजूला दोरखंड लावून दुसऱ्या बाजूला घिगी म्हणजे दोन छोटी झाडं सरस ओळखीके घेऊन त्याला बांधलं जातं. त्याचा व्ही आकाराचा शेप दिला जातो. व्ही आकाराचा शेप दिला घिगीच्या साह्यानं एका बाजूला दोरखंड एका बाजूला घिगी असं इंचानं ती लाट पुढे जाते. हा कार्यक्रम दुसऱ्या दिवसाचा जवळजवळ 2 ते 4 तास चालू असतो. ती लाट वरती गेल्यानंतर पुन्हा खोडणीत बसवणं, त्या लाटेला एक खोल छिद्र केलं असतं. ते छिद्र केलं, त्या छिद्रात ती लाट बसली पाहिजे त्याच्यासाठी जवळजवळ 1 तास मेहनत केली जाते. आणि हे फक्त ज्या मंडळींना परंपरेनुसार माहिती आहे तीच लोक हे काम करतात. नवीन लोक त्यापासून धडा घेतात आणि नवीन पिढी ही मंडळी तयार करते. अशा प्रकारे दुसरा दिवस झाला. त्याच्यानंतर ती लाट फिरवण्यासाठी हा तिसरा दिवस असतो. पण लाट फिरवतो ती लाट ज्याच्यावर बसते आजच्या युगात त्याला बेरेरी म्हटलं जातं. आम्ही त्याला बगाड नाही खाली नाही त्याच्यावर जे फिरवला बांधतो बगाड ते बेरेरीचं काम करतो. त्याच्यात परंपरेनुसार आमचे तेली कंपनी तेली बंधू तेल सोडतात, ते वंगणाचं काम करतात आणि मग ती बेरिंग त्याला लाटेसोबत अशी फिरवली जाते. ज्याच्यावर ते बांधलं जातं त्याला गोवा म्हणतात. रानातून जो वेली आणतो, वेलीने जो गोवा बांधला जातो त्या मुख्य खांबाला बाजूने 5-6 खांब लावून त्याला सपोर्ट देण्याचा प्रयत्न केला जातो. आणि हे संपूर्ण वेलीने केलं जातं. वेलीचा उपयोग होतो, कुठेही दोरखंड वापरला जात नाही. त्यानंतर लाट फिरायचा तिसरा दिवस. लाट फिरत असताना आमचे पहिले मानकरी त्या लाटेवर चढतात. व्हिडिओ पूजा होते, त्याच्या मानकरी चढतात, दुधाची झाड सोडतात, त्या 3 फेऱ्या होतात. त्याच्यानंतर 5 फेऱ्या होतात आणि 5 फेऱ्या झाल्यानंतर मग इतर वेळी करताना त्या लाटेवर चढून त्या हिरव्याचा आनंद घेता येतो. अशा प्रकारे दिवस यात्रा चालते. आपल्या लोकांचं सर्वांचं सहकार्य असतं. जवळजवळ महाराष्ट्रातूनच काय पण महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक या यात्रेसाठी आवर्जून येतात. यावेळेस कोविडचा प्रादुर्भाव असल्यामुळं ही यात्रा आम्ही आमच्या गावापुरती मर्यादित केलेली आहे. पुढच्या यात्रेला पुन्हा भेटून मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद. हे ना निलय तुझ्यासाठी साईड अँगल
सकाळचे 6 वाजलेत आणि आपण आज मंदिरात पुन्हा जी बगाड आहे, लाट आहे, त्या लाटेच्या पूर्ण गोल रांगोळी काढायसाठी आलो होतो. काल संध्याकाळी आपण गेल्यानंतर लाटेला सजवण्यात आलेलं आहे. आज समायात्रेचा 3रा दिवस आहे आणि या समायात्रेसाठी ज्याने आम्हाला आमंत्रण केलं ते सुनील दहिवलकर सर आपल्यासोबत आहेत. तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांचे मनोगत जाणून घेणार आहोत. तर मी सरांना विचारेन की श्री रंगावली संस्कार जोपासना ग्रुप मुंबई आणि आपण जो मिळून ही रांगोळी काढली त्याबद्दल 2 शब्द आपले सांगावे. श्री रंगावली संस्कार जोपासना ग्रुप ह्या ग्रुपमार्फत आम्हाला या ठिकाणी रांगोळी काढण्यासाठी मिळाली. हे आम्ही आमचं भाग्य तर समजतोच, पण उत्तरोत्तर आम्हाला ह्याच्यामध्ये अजून प्रगती करता यावी. तसेच श्री संस्कार जोपासना ग्रुप याचे जे कार्य चालू आहे, जे बाहेर काही काम चालू आहे, तेही अशीच चालू राहील. जसे समाजकार्याचे काम चालू आहेत, आदिवासी मुलांसाठी काम चालू आहेत, त्याचप्रमाणे जे रंजले गांजले आहेत त्यांच्यासाठी मदतीचा हातभार लावत आहेत. तर ही कामं उत्तरोत्तर चालू राहू. आणि त्याचप्रमाणे आता युवा पिढीला जे नवीन युवा पिढी आहे त्यांना रोजगाराची साधनं कमी झालेली आहेत. त्या साधनांसाठी जे काम करत आहे श्री रंगावली संस्कार जोपासना ग्रुप हे उत्तरोत्तर करत राहू. आणि या ठिकाणी समायात्रेचं पुढेही आम्हाला त्रैवार्षिक समायात्रेमध्ये सहभाग घेता यावा यासाठी मी श्री वरदान मानाई देवी फळे साखळे घालतो. आणि श्री रंगावली संस्कार जोपासना ग्रुप मुंबई रामवर्धन देवता माना गुडा रंगवले ग्रुप तुझ्या पाया शाळेत हातबिटीचा नारळ ठेवायचा. आपण नारळ मान्य करून त्यांच्या घरादारात धंद्यावर त्या कांदा ठेवणे सगळ्यांना सुखाची समज.